नेहमी एकाच प्रकारे जर शिमला मिर्च खाऊन कंटाळा आला असेल, काहीतरी वेगळ्या प्रकारे जर बनवायचे असेल, तर आज आपण भरलेली शिमला मिर्च बनवणार आहोत. ही खायला आणि बनवायला एवढी मस्त आहे की एकाऐवजी तुम्ही 2 चपात्या नक्की खाल. तर इथे बघू शकता आपण, इथे मी 4 हिरव्या शिमला मिर्च घेतलेल्या आहेत. आता शिमला मिर्च आपल्याला मधोमध कट करून घ्यायची आहे आणि त्यातील सर्व बिया आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता, मी यामधील सर्व बिया काढल्यानंतर याला आपण पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर अशाच प्रकारे आपण उरलेल्या शिमला मिरची देखील व्यवस्थित मधून कट करून त्यातील बिया काढून घेणार आहोत. तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा सकाळी हजबंडच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता. बनवायला खूप सोपी अशी आहे. आता यासाठी लागणार आपण स्टफिंग बनवून घेऊया. तर सारण बनवण्यासाठी कढईमध्ये तेलामध्ये आपल्याला जिरं, मोहरी आणि आलं, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला इथे उकडलेले बटाटे लागणार आहेत. तर इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. तर ही भाजी खायला खूप मस्त लागते, अगदी झटपट तयार होणारी आहे. काहीतरी वेगळं खायचं असेल आणि ती नेहमीचीच शिमला मिरचीची भाजी खाऊन जर कंटाळा असेल, तर तुम्ही अशा प्रकारे ही वेगळ्या पद्धतीने नक्की बनवून पहा. तर इथे बघू शकतो आपण, बटाटासुद्धा आपला व्यवस्थित मॅश करून झालेला आहे. आता यामध्ये मी उकडलेले हिरवे वाटाणे घालणार आहे. तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण खाताना याची चव खूप छान लागते. तर हिरवे वाटाणे घातल्यानंतर आता आपण हे पुन्हा मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करण्याअगोदर यामध्ये काही बेसिक घरातले मसाले घालायचे आहेत. 1 चमचा धने पावडर घातलेली आहे, हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत. तर इथे तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडरसुद्धा वापरली तरीसुद्धा याची टेस्ट खूप मस्त लागते. आता एवढेच बेसिक मसाले घातल्यानंतर आता आपण हे परतून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर अगदी झटपट असं आपलं यासाठी लागणारं सारणसुद्धा तयार झालेलं आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघू शकतो आपण, भाजीसाठी लागणारं सारण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवायचं आहे आणि सारण थंड करून घ्यायचं आहे. दुसरीकडे भाजीसाठी लागणारं ग्रेव्ही बनवून घेऊया. तर दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित जिरं तडतडून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला भाजत आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे. तर यामध्ये तुम्ही भाजीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्हाला सुक्की बनवायची असेल तर सुक्कीसुद्धा ठेवू शकता किंवा अलगद यामध्ये थोडीशी ग्रेव्ही ठेवायची असेल तर तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे ग्रेव्ही ठेवू शकता. तर आता यामध्ये टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा यासाठी मी थोडंसं मीठ घालणार आहे. मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे, कारण आपण स्टफिंगमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, नाही तर भाजी आपली खारट होऊ शकते. आता यामध्ये ग्रेव्हीसाठी काही घरातील मसाले घालणार आहेत. धने पावडर, हळद, गरम मसाला आणि लाल तिखट घालायचं आहे. तिखटाचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपण पुन्हा पाणी घालून मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम लो करून हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला इथे दही घालायचं आहे आणि दही घालताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती दही फाटू शकतं, त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे. तर इथे 2 चमचे मी दही घातलेलं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर या भाजीमध्ये मी थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहे, जेणेकरून ही ग्रेव्ही आपल्याला चपाती किंवा भाताबरोबर आपण खाऊ शकतो. तर तुम्ही सुक्कीसुद्धा अशा प्रकारे भाजी बनवू शकता. खूप मस्त आणि झटपट तयार होते, जास्त वेळ लागत नाही. शिमला मिरच पटकन शिजल्या जाते. तर यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही व्यवस्थित आपण शिजवून घ्यायची आहे. तर दुसरीकडे आपलं सारणसुद्धा थंड झालेलं आहे. आता आपण ज्या सुरुवातीला शिमला मिर्च कट करून घेतलेल्या त्यामध्ये अशा प्रकारे सारण व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं आहे. दाबून भरल्यामुळे भाजीमध्ये जेव्हा आपण या शिमला मिरची टाकू तेव्हा त्यातील सारण निघणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, सारण आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि खूप मस्त आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत. सगळ्याच घरातील मंडळींना खूप आवडेल. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि जर आवडली तर मला एक कमेंट नक्की करा. तर इथे बघू शकतो आपण, यामध्ये आपल्याला सारण भरून तयार झालेले आहेत. तर आता आपण दुसरीकडे ग्रेव्हीची प्रोसेस बघूया. तर ग्रेव्हीला देखील व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता आपण ज्या सुरुवातीला शिमला मिरच्या स्टफ करून ठेवलेला त्या यामध्ये घालायच्या आहेत आणि अगदी आपल्याला लो फ्लेमवरती 5 ते 10 मिनिट व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे.
5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला शिमला मिरची व्यवस्थित भाजल्या जातात आणि आपली भाजी देखील अगदी परफेक्ट बनवून तयार होते। तर इथे मी थोडंसं पाणी घालणार आहे, जेणेकरून या भाजीमध्ये मी थोडी ग्रेव्ही ठेवणार आहे। तुम्हाला जर सुक्की बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण अगदी कमी करायचं आहे आणि पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकतो आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करताना अगदी हलक्या हाताने करायचं आहे, नाहीतर स्टफिंग बाहेर निघू शकतं। आता आपण 5 ते 10 मिनिटं असंच ही आपण व्यवस्थित शिमला मिरची शिजवून घ्यायची आहे। मधून मी हे पलटी करून घेतलेलं आहे, जेणेकरून शिमला मिरची दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजल्या जाईल। तर आता आपण बघू शकता 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे आणि भाजी मी एका प्लेटमध्ये काढलेली आहे। तर बघू